महत्त्वाची बातमी नाशिकमधून। नाशिकमध्ये एकाच वेळी 11 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। क्लास 1 चे 2, क्लास 2 चे 8 अधिकारी निलंबित करण्यात आलेले आहेत। कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका या अधिकाऱ्यांवर आहे आणि या निमित्तानं या अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। एकाच वेळी 11 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। यात क्लास 1 आणि क्लास 2 च्याही अधिकाऱ्यांचा समावेश आहे। क्लास 1 चे 2 तर क्लास 2 चे 8 अधिकारी निलंबित करण्यात आलेले आहेत। कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका या अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आलेला आहे आणि त्यासाठी कारवाई म्हणून त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। एकाच वेळी 11 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, कोणत्या कामातल्या हलगर्जीपणामुळे या अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय? हिमालय, आपण जर बघितलं तर 10 जून रोजी म्हणजे गेल्याच महिन्यामध्ये एसटी महामंडळाच्या मुख्य कार्यालयामध्ये 2 अधिकाऱ्यांच्या समितीने अचानक इन्स्पेक्शन हे केलेलं होतं। यामध्ये माहिती तंत्रज्ञानाचे महाव्यवस्थापक आणि नियोजन अधिकारी या 2 सदस्यांचा समावेश होता। दरम्यान इन्स्पेक्शन दरम्यान कामामध्ये हलगर्जीपणा केल्याचं उघडकीस आलेलं होतं आणि याच सर्व पार्श्वभूमीवरती महामंडळाच्या कार्यालयातील विविध विभागामध्ये काम करणाऱ्या 11 अधिकाऱ्यांचं निलंबन हे करण्यात आलेलं आहे। महामंडळाच्या वरिष्ठ स्तरावरून आलेली निलंबनाची ऑर्डर न स्वीकारल्यास पोस्टाद्वारे देखील ती पाठवली जाणार आहे। त्यामुळे एकंदरीतच आपण बघितलं तर कुठेतरी एसटी विभागामध्ये आता खळबळ ही उडालेली आहे। एकाच वेळी 11 अधिकाऱ्यांचं निलंबन हे करण्यात आलंय। त्यामध्ये क्लास 1 चे 3 आणि क्लास 2 च्या 8 अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे। त्यामुळे एकंदरीतच आता 11 अधिकाऱ्यांचे निलंबन झालं आहे। त्यामुळे खळबळ ही उडालेली आहेत आणि याचा कुठेतरी कामावर देखील परिणाम आता होण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकंदरीतच आता या कारवाईकडे म्हणजे जर बघितलं तर परिवहन विभागाचा जो कारभार आहे तो गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत असतो। काही ना काही कारणास्तवरती एसटी महामंडळ हे खरं तर चर्चेत येत असतं आणि त्याच पार्श्वभूमीवर झालेली ही कारवाई जी आहे ती चर्चेत आहे। नक्की, धन्यवाद प्रांजल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।